प्रकटीकरण, भविष्यवाणी, स्वप्न, दृष्टांत, पूर्वसंकेत, परमेश्वराच्या योजना, दर्शन या विषयावर सातत्याने आपण 177 भागामध्ये चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. आज देखील 178 क्रमांकाच्या भागामध्ये मी पुन्हा एक वार प्रभू येशूच्या नावात तुमचं स्वागत करतो. चिंतन मनन अध्ययनासाठी तिमोथेला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 12 ते 17 या समाला आपण पाहणार आहोत. कालच्या भागामध्ये आम्ही पाहिलं की जवळ येऊन ठेपलेली संकट आणि शेवटल्या काळी कशा प्रकारचे दिवस येतील आणि कशा प्रकारे माणसं स्वतःचं जीवितक्रम जगतील आणि कशा प्रकारे ते देवाच्या विरोधात जीवन जगतील आणि कशा प्रकारे ते नाशाला कारणीभूत ठरतील, या गोष्टी आम्ही कालच्या भागामध्ये पाहिलेल्या आहेत. आज देखील आपण पाहणार आहोत ह्या जवळ येऊन ठेपलेले जे संकट आहे, या संकटातून आपला बचाव कसा होईल ही परमेश्वराने अगोदर आम्हाला सूचना केलेली आहे. कारण ज्या वेळेस परमेश्वर एखादी घटनाक्रम करतो त्याच्या अगोदर त्याचं रेव्होल्युशन देतो, त्याच्या अगोदर तो भविष्यवाणी करतो, त्याच्या अगोदर तो पूर्वसंकेत करतो, त्याच्या अगोदर तो योजना त्याच्या पवित्र आत्म्याच्या माध्यमातून, वचनाच्या माध्यमातून, त्याच्या विश्वास ठेवणाऱ्या अभिषिक्त सेवकांच्या माध्यमातून, प्रकटीकरण रेव्होल्युशनच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्यानंतर तो कार्य करतो. तो काही चोर नाही भर झोपेत दल्ला टाकायला. तो जगाचा अधिकारी आहे, न्यायाधीश आहे, तो सार्वभौम आहे, त्याच्या हातामध्ये सर्व काही आहे. तो जो काही करतो ना सरळ सरळ पुढे करतो स्पष्टरित्या. पण करण्याच्या अगोदर एक वॉर्निंग देतो, करण्याच्या अगोदर एक सावधानतेचा इशारा देतो, करण्याच्या अगोदर एक त्याची वाणी देतो, करण्याच्या अगोदर तो वचनाच्या माध्यमातून, एखाद्या उदाहरणाच्या माध्यमातून, एखाद्या परिस्थितीच्या माध्यमातून, एखाद्या आजाराच्या माध्यमातून, विकाराच्या माध्यमातून, एखाद्या विशिष्ट अशा परिस्थितीच्या माध्यमातून तो लोकांना पहिला सावध करतो की येणारं जे संकट आहे किंवा होणारा जो न्याय आहे किंवा होणारा जो दंड किंवा बक्षीस आहे. आता बक्षिसापासून तर बचाव नाही, परंतु न्याय आणि दंड आणि दुष्टपणा आणि दुःख आणि पीडा, आजार आणि विकार आणि बंधन आणि जोखळं आणि जगातल्या प्रत्येक प्रकारचं जवळ येऊन ठेपलेलं जे संकट आहे, या संकटापासून मनुष्याचा बचाव कसा व्हावा हे परमेश्वर अगोदरच सांगतो, अगोदर. आणि म्हणून म्हटलं की एखाद्याला जर एखाद्यावर आमचा भरोसा आहे तर तो ती गोष्ट आम्हाला अगोदर सांगतो. परंतु बऱ्याच वेळेस जगातल्या एखाद्या मनुष्यावर आमचा भरोसा ठेवला, उदाहरणार्थ पाळत, याच आमचा फुल भरोसा परमेश्वरापेक्षा जास्त, तो देखील एक दिवस दग देईल, एक दिवस तो आम्हाला कुठेतरी खच्चीकरण करेल. परंतु तू सार्वभौम परमेश्वर पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचवर जो विश्वास ठेवतो किंवा जो भरोसा ठेवतो त्याला परमेश्वर कदापि दग देत नाही, कदापि त्याचा अविश्वास निर्माण करू देत नाही, कदापि त्याला झोपेत काही गोष्ट असे नाही. उलट तो म्हणतो की माझा सेवक झोपेत असला तरी त्याला सर्व काही पुरवण्यास मी समर्थ आहे. आणि म्हणून येणाऱ्या शेवटच्या काळामध्ये जे तुम्ही आणि मी जीवन जगत आहोत आणि या जगातल्या काळामध्ये जे सध्याच्या समयाला जे संकट आहेत किंवा जी सिच्युएशन, परिस्थिती किंवा वातावरण तयार झालेलं आहे किंवा जे कठीण दिवस आलेले आहेत, त्या कठीण दिवसामध्ये आमचा बचाव कसा होईल यासाठी परमेश्वरने रेव्होल्युशन दिलं, भविष्यवाणी केली आहे. जीजस प्रोफेसाय, प्रभू येशू ख्रिस्ताने भविष्यवाणी केली. कुणाच्या माध्यमातून? पवित्र आत्म्याने प्रेषित पौल संत साहेबांना सांगितलं की अशा प्रकारचे संकट शेवटच्या काळात येतील आणि मग या संकटामध्ये जे विश्वासू माझे प्रिय लोक आहेत, माझे सेवक आहेत, माझे अभिषिक्त आहेत, मॅन ऑफ गॉड आहेत, प्रोफेसाई करणारे आहेत, प्रॉफेट आहेत, टीचर आहेत, शिक्षक आहेत, पेस्तुबर आहेत, आणखीन सुवार्थिक आहेत, पाळक आहेत, अनेक प्रकारचे लोक आहेत, विश्वासणारे लोक आहेत. यांच्या जीवनामध्ये, या जगामध्ये जगत असताना संकट काही एकट्यावर येत नाही, तर येताना संपूर्ण जगावर येतं. पण ते कुणाला बाधित किंवा कुणाला त्याची पीडा बसते किंवा त्याचा दंड बसतो किंवा त्यांना कुणाला दुःख मिळतं, हा ज्याचा त्याचा दाय्य भाग आहे. आणि तो परमेश्वराने संपूर्ण एकखटी. आता कोविड आला होता, संपूर्ण जगात आला, मग त्याच्यात जे तरफडायची ते तरफडली, मग त्याच्यात पळक लोक पण होते. असं नाही का प्रार्थना करणारा मारणार नाही, होणार.
हे संकट संपूर्ण जगावर आलेले होते, आलेले आहेत आणि इथून पुढे देखील येतील. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की या संकटापासून तुमचा आणि माझा बचाव कसा व्हावा, म्हणून त्यांनी एक आम्हाला रिव्हलेशन दिलेलं आहे, प्रकटीकरण दिलेलं आहे, पूर्वसंकेत दिलेला आहे. परमेश्वराच्या योजना त्यांनी वचनाच्या माध्यमातून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया आपण त्या योजना काय आहे. कारण अनेकांना वाटतं की माझ्या जीवनातलं सत्य सांगावं, माझ्या जीवनातल्या जे दुःख आहे त्याचा परिहार कधी होईल किंवा ते संकट माझ्या जीवनातून कसं जातील हे एखाद्या सेवकाने सांगावं, म्हणजे तो भविष्यवक्ता झाला. हे सगळ्या जगाचं भविष्य आहे संगत. तुमचं माझं जगाचं, विश्वासणाऱ्याचं, गैरविश्वासणाऱ्याचं, नामधाऱ्याचं, हे सगळ्यांचं जीवनात येणारे जे संकट आहेत त्या संकटापासून आमचा बचाव कसा होईल हे वचनाच्या माध्यमातून परमेश्वर आम्हाला त्याचे पूर्वसंकेत, म्हणजे होण्याच्या अगोदर आम्हाला संकेत देतो. होण्याच्या अगोदर तो योजना सांगतो, होण्याच्या अगोदर तो भविष्यवाणी सांगतोय, होण्याच्या अगोदर तो सावधानतेचा इशारा देतोय किंवा या गोष्टीतून आम्ही कसा बचाव होईल याविषयी तो मार्गदर्शन करतो. 10व्या क्रमांकाचं वचन आहे, त्यामध्ये लिहिलेलं आहे, तू माझे शिक्षण, या संकटापासून जर बचाव करायचा असेल तर जगाच्या शिक्षणाबरोबर परमेश्वराचं आत्मिक शिक्षण खूप महत्वाचं आहे. जगाच्या बुद्धिमानाबरोबरच परमेश्वराची आत्मिक बुद्धी आणि आत्मिक स्पिरिच्युअल पॉवर असणं खूप महत्वाचं आहे. आज आम्हाला सत्याचं शिक्षण नाहीये. अनेक लोक बायबल उकळून पिले, उत्पत्ती ते प्रकटीकरण तोंडपाठ, वचन सगळं माहिती आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षणाचे धडे देतात, वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टरींचे धडे देतात, वेगवेगळ्या प्रकारचे बायबल कॉलेजेस किंवा आणखीन मोठमोठ्या गोष्टी करतात. नुसतं हे शिक्षण माहिती असून आम्हाला फायदा नाहीये. नुसतं हे आम्ही वाचलंय, नुसतं आम्ही हे ऐकतोय आणि नुसतं मी तुम्हाला सांगतोय, या शिक्षणापासून तुमचा माझा म्हणजे सांगणाऱ्याचा ऐकणाऱ्याचा बचाव होऊ शकणार नाही. तर आमचा बचाव कसा होईल, तर आम्ही पहिल्या प्रथम परमेश्वरापासून प्राप्त झालेलं, पवित्र आत्म्याच्या गायडन्स मध्ये असणार, सत्यापासून आलेलं, स्वर्गातून उतरलेलं, परमेश्वराचा एकुलते पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताकडून आलेलं जे शिक्षण आहे, हे शिक्षण व्यवस्थित घेणं खूप महत्वाचं. हे शिक्षण समजून घेणं महत्वाचं आहे. कारण अनेक लोक आज गलत शिक्षणामध्ये अडकलेले आहेत आणि यांना गलत शिक्षण देणारे जगातले लोक नाहीत. मी सॅल्यूट करतो त्या विधर्मी लोकांना, खरोखर ते कधीच गलत शिक्षण आपल्या ख्रिस्ताविषयी तरी देत नाही. पण आमचेच होटन, आमचेच जात, हे घरका भीती लंका ढाये, हेच ज्याच्या ताटात खाल्लं त्याच्यावरच उगारणारे. साधं उदाहरण जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताला 12 शिष्य होते आणि 12 शिष्यामधून एकाने त्याच्या ताटात खाल्लं, बुचकळला, घास तोंडात घातला, मस्तपैकी चुम्मा घेऊन पकडून दिलं. हे असे चुम्मा घेऊन शिक्षण देणारे, चुम्मा देऊन. बघा गलत शिक्षणाचे प्रकार, गलत डॉक्टरीन, गलत शिक्षण, गलत प्रीचिंग, गलत टीचिंग, गलत गोष्टी लोकांना सांगायच्या याच्यातलेच, पण ते आपल्या सोयीनुसार घ्यायच्या. या शिक्षणाने आमचा बचाव होणार नाही. मला तरी या शरीराची वही घेऊन बसावं लागत, पण काही इतके आहेत ना की त्यांचं तोंडपाठ आहे, कशात काय लिहिलं बायबल उचकायची किंवा पाहायची गरज पडत नाही. हे शिक्षण काही कामाचं नाही, नुसतं माहिती असणार. हे शिक्षणाचा उपयोग आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, लाईव्ह सेशन मध्ये आम्ही जिवंत असताना कशा प्रकारचा उपयोग करीत आहोत, तर हे शिक्षण आमचा त्या येणाऱ्या संकटापासून बचाव करील. अन्यथा जगामध्ये खूप पीएचडी केली, परंतु पीएचडी केली, डॉक्टरीन केली, परंतु आचरणात मात्र नाही, काही एक बचाव होणार नाही. आचार, पहिलं काय लिहिलं, शिक्षण, दुसरं आचार. आमचा आचार कसा आहे, आचरण, वागणं, उठणं, बसणं, बोलणं. पहिली गोष्ट आमचं शिक्षण कसं आहे, सत्य आहे का सत्य आहे. दुसरी गोष्ट आमचं आचरण कसं आहे, नामधारी आहे का लाभासाठी आहे, का तोंड पूजेपणासाठी आहे, किंवा स्वार्थासाठी आहे, किंवा जसं वारेन तसं उपणायचंय का ना. 4 पिढ्यापासून आलेलं आचरण कसं आहे आमचं, शुद्ध आहे का अशुद्ध आहे.
आज आम्हाला आमचं शिक्षण कसं आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचंय आणि आमचं आचरण कसं आहे ह्या दोन गोष्टी. तिसऱ्या गोष्टीचा मुद्दा दिलाय संकल्प. आमचे संकल्प कशाचे आहेत? स्वर्गाच्या राज्याचे आमचे संकल्प आहेत का? स्वर्गाच्या राज्याविषयी आम्ही संकल्पना योजना केलेली आहे का? आत्मिक जीवनामध्ये कसं वाढ होईल याच्याविषयीचे काही संकल्प आहेत का? देवाची सत्य सुवार्ता इतरांपर्यंत किती जास्तीत जास्त पोहोचले जाईल याचा आम्ही संकल्पना केलेली आहे का? अनेक आत्म्यांना परमेश्वराचं सत्य वचन सांगण्याची संकल्पना आम्ही केलेली आहे का? अनेक लोकांना परमेश्वराचं आरोग्य, अभिषेक, सामर्थ्य, दया, कृपा, प्रेम, न्याय या सगळ्या गोष्टी सांगण्याची संकल्पना केलेली आहे का? आम्ही काय संकल्पना केलेली? आम्ही संकल्पना आमची एवढीच का ख्रिस्ती जीवन स्वीकारल्यानंतर आम्हाला मालामाल होतो, ही आमची संकल्पना. अनेक लोक ख्रिस्ताचा स्वीकार केलेले जे आहेत ना त्यापैकी असे बरेच आहेत की त्यांची संकल्पनाच हीच आहे. कारण यांना शिक्षणच चुकीचं मिळालेलं आहे, कारण यांचं आचरणच चुकीचं आहे आणि यांना सांगणारा सगळ्यात मोठा दोषी आहे आणि तो म्हणजे सेवक. मी पुन्हा एक वार सांगेन, कुठल्याही सेवकावर किंवा संस्थेवर वैयक्तिकरित्या माझा किंवा पवित्र शास्त्राचा रोख नाही, परंतु पवित्र शास्त्राचा हा रोख आहे की या सर्व शिक्षणामध्ये, सर्व आचरणामध्ये जे जीवन जगत आहेत का येणाऱ्या दिवसातल्या संकटापासून किंवा आता आलेल्या संकटापासून किंवा न्यायाच्या दिवसाच्या समयापर्यंतच्या संकटापासून आमचा बचाव करण्यासाठी आमच्या जवळ काय संकल्पना आहेत? आज आम्ही पाहतो की इलेक्शनला उभा राहणारा 5 वर्षाच्या संकल्पना अगोदरच सांगून ठेवतो, मी अमकं करीन, फलन करीन, बिस्तन करील, आणि मग लोकांच्या सगळ्या गोष्टीचा प्रतिसाद मिळून त्याच्या हातात येतं. हातात सत्य आल्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारचा संकल्प राबवता ही प्रॅक्टिकल आहे. मग ही गोष्ट तुमचा बचाव करील. फक्त लोकांना आश्वासन देणं हा संकल्प नाहीये, ते आश्वासन पूर्ण करणं हा खरा संकल्प आहे. मग ह्या गोष्टी जर आमच्या जीवनात असतील तर आमची शालेय अवस्था असो, आमची कौटुंबिक अवस्था असो, आमची धार्मिक अवस्था असो, आमची राजकीय अवस्था असो, आमची सामाजिक अवस्था असो, आमची एक सेवकाई करण्याची अवस्था असो, या सेवकाईमध्ये देखील एक संकल्पना केली जाते. आणि हा संकल्प चांगला असतो म्हणून परमेश्वर म्हणतो की माझ्या कल्पना हे तुमच्या कल्पना नव्हेत आणि तुमच्या कल्पना हे माझ्या नव्हेत. माझे विचार हे तुमचे नव्हेत आणि तुमचे विचार माझे नव्हे, तर माझे विचार अति उच्च आहेत, ते तुम्हाला सार्वकालिक वतनापर्यंत आशीर्वाद देणार आहे. परंतु आज आम्ही या काळाच्या रूपात जगत असताना आम्ही आमच्या संकल्पना फक्त एवढ्याच ठेवलेल्या आहेत. अनेक महाभक्त म्हणतात आमच्या चर्चला या ना, आमचे पाळक साहेब लय पॉवरफुल, जबरदस्त, नाद नाही करायचा, सगळं भविष्यवाणी सांगतात. हो, आमच्या चर्चला जेवढे आले ना एकही भिकारी नाही, आमच्या चर्चला आले ना एकही आजारी नाही, आमच्या चर्चला आले एकाच्या घरात भांडण नाही, आमच्या चर्चला आले एकही असा हलका फुलका नाही. हो, सगळे कुणी फॉरेनला गेले, कुणी विजा काढले, कुणी इकडे गेले, कुणी तिकडे गेले, नुसत्या साक्षी आमच्या जीवनामध्ये, आमच्या चर्चमध्ये या हे संकल्प करून. मग हे लाभासाठी तोंड पूजापणा करणारे, म्हणजे स्वार्थी जीवन जगणारे, हे जगाच्या वेळेनुसार किंवा जगाच्या संकल्पनानुसार किंवा जगाला जे आवडत आहे तशा प्रकारचं जीवन जगण्याचा ज्यांचा मानस आहे ना, हे लोक पुढे तरफडतात. हो, इतके दिवस झाले आम्ही आमच्या चर्चमध्ये, अजून आम्ही भिकारीच आहेत, आता येतो आम्ही तुमच्या चर्चला, मग लय श्रीमंत हो. हे जे संकल्पना आहेत ना ह्या चुकीची. कारण ख्रिस्ताकडे या म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल ही सुवार्ताच मुळात चुकीची आहे. ख्रिस्ताकडे या म्हणजे तुम्ही आजारीच पडणार नाही ही संकल्पना चुकीची आहे. हे आचरण चुकीचं आहे, हे शिक्षण चुकीचं आहे. आणि हे गोष्टी जर तुमच्या जीवनात असतील तर येणाऱ्या दिवसात किंवा आता आलेल्या संकटात तुमचा बचाव होणार नाही. नाही नाही म्हणजे नाही होणार. मला काही न्यायाधीश नाही ठेवलं, पण तो बायबल जर सांगते ना की याचा काना आणि मात्र रद्द होण्यापेक्षा आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, परंतु हे सत्य आहे. सत्य होतं, सत्य आहे आणि सत्य राहील. आणि म्हणून या दिवसामध्ये जे संकटाचे दिवस आमच्या जीवनामध्ये आहेत, मग वेगवेगळ्या प्रकारचे संकट आहेत ते. आता संकटाचा जर आपण विषय घेतला तर तो दुसरीकडे जाईल.
आपण फक्त परमेश्वर या संकटातून सोडवण्यासाठी आमच्यासाठी परमेश्वरच्या काही योजना आहेत, काय पूर्वसंकेत आहेत, काही आम्हाला सावधानतेचा इशारा आहे का? किंवा आमच्या जीवनामध्ये जर अशा घटना असतील तर यातून आपण ताबडतोब बाहेर जाऊन एक चांगल्या संकल्पना स्वीकारण्या करण्यासाठी जी संधी दिली ना, ही संधी खूप महत्वाची आहे. म्हणून तो म्हणत आहे, जर संकटापासून बचाव जर करायचा असेल तर पहिली गोष्ट सत्याचं शिक्षण, पवित्र आत्म्याचं शिक्षण, वचनाचं शिक्षण, स्वर्गीय शिक्षण, वधस्तंभाचं शिक्षण, न्यायाचं शिक्षण, पुनरुत्थानाचं शिक्षण, परिवर्तनाचं शिक्षण, नवीकरणाचं शिक्षण, गुलामगिरीतून, पापातून, शापातून भरकटतलं असणारं जीवन तारणाकडे नेणारं शिक्षण पाहिजे. आमचे आचरण कसं पाहिजे? लोकांना दाखवण्यासाठी आमचं आचरण नसावं. कारण लोकशोधनामध्ये जर आम्ही काही गोष्टी पाहिली वचनाच्या माध्यमातून, तर तो म्हणतोय लोकांनी कसं धार्मिक आहे की लोक काय करतात? ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. म्हणजे यांचं आचरण नाहीये. हे वटानी रात्र दिवसभर म्हणलं तरी हालेलुया हालेलुया, स्तुती स्तुती, धन्यवाद धन्यवाद, प्रेज लॉर्ड, हालेलुया प्रेज लॉर्ड असं करते. जय मशी की आमक फला नविस्ताना, जय ख्रिस्त जय ख्रिस्त जय ख्रिस्त. नाही नाही नाही, हे आचरण लोकांना दाखवण्यासाठी, आणि हे आचरण तुम्हाला संकटापासून बचाव करू शकणार नाही. त्या आचरणामध्ये कृती पाहिजे. लोकांना दाखवण्यासाठी, देवाला दाखवण्यासाठी. अहो लोक ठीक आहे, तर लोक म्हणतो वारो काय जबरदस्त स्तुती स्तवन करतात, बापर अरे काय आवाज आहे, नाद नाही करायचा, हा हा काय इन्स्ट्रुमेंट आहे, वा वा वा. हे आचरण लोकांना मनपसंत पडतं. परमेश्वराला समजत काय आवाज आहे आणि काय लोकेशन आहे. म्हणून आमचं आचरण हे परमेश्वराला आवडणारं पाहिजे. परमेश्वराचं शिक्षण आमच्याजवळ पाहिजे आणि आमच्या संकल्पना परमेश्वराच्या राज्याच्या पाहिजेत, आमच्या नाही. तुमच्या संकल्पना तुमच्याच जवळ राहू द्या. आमच्या वाडवडिलांपासून, आजच्या पंजाबापासून, त्यांच्या पूर्वजापासून या संकल्पना जे 4 पिढ्याचे आलेत ना, हे संकल्पना आपल्या जगातल्याच आहेत. आता बाद झाल्या त्या जगातल्या संकल्पना. आता आत्मिक आणि स्वर्गातल्या संकल्पना तयार करा, म्हणजे आमचा या संकटापासून 100% बचाव होईल. पुढे तो लिहितोय, विश्वास आला, विश्वास परत. या संकटामध्ये जर बचाव करायचा असेल, कुठलंही संकट असू द्या, आर्थिक येऊ द्या, सांसारिक येऊ द्या, सामाजिक येऊ द्या, राजकीय येऊ द्या, कुभांड येऊ द्या, काय यायचं ते येऊ द्या, पण याच्यामध्ये जर आम्ही शिक्षित असलो, याच्यामध्ये आम्ही आचरणात चांगले असलो, याच्यामध्ये जर आमच्या संकल्पना चांगल्या असल्या, तर आमचा विश्वास जर तगडा असेल तर निश्चित अर्थातून आमचा बचाव. आम्हाला सांगायला काय लागत आहे पाळक लोकांना? विश्वास ठेवा सिस्टर, विश्वास ठेवा ब्रदर, होईल सगळं. अरे काय सगळं होईल? एवढ्या दिवसाचा विश्वासच आहे ना, काय सगळं चांगलं होतंय? नाही, भरपूर विश्वास आहे. अरे मग विश्वास आहे तर कार्य का होत नाही? कारण बायबल असं सांगतं की विश्वास केव्हा कार्याला सुरुवात करतो, केव्हा बचावाला सुरुवात करतो, केव्हा आशीर्वादाला सुरुवात करतो, तर त्या विश्वासाबरोबर कृती लागते. म्हणजे आलं आचरण, म्हणजे आलं क्रियाशील जीवन, मग आलं आमचं स्वतःचं लाईफस्टाईल. मग त्याच्यामध्ये आम्ही कशा प्रकारे, क्रिया विना विश्वास निर्जीव आहे, निष्क्रिय आहे, काही कामाचा नाही. विश्वास आहे पण क्रिया नाही. एखादा म्हणेन पाळक साहेब आमचा विश्वास आहे, तुमची क्रिया लावा, नाही जमत. एखादा म्हणशील मी क्रिया करतो आणि पाळक साहेब तुमचा नुसता विश्वास राहू द्या, नाही जमत. विश्वास आणि क्रिया दोन्हीही त्याच व्यक्तीची पाहिजे ज्याला संकटापासून बचाव करायचा आहे. विश्वास आणि क्रिया आणि शिक्षण आणि आचार आणि संकल्पना त्या एकाच व्यक्तीजवळ पाहिजे ज्याला येणाऱ्या दिवसामधून आलेल्या संकटापासून बचाव करून घ्यायचा आहे. आता हे संकट इथलं तर ठीक आहे, परंतु येणारं जे संकट आहे ना, ते न्याय वैभावाने देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त न्याय करायला येईल ना, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे, आचरणाप्रमाणे श्रम, वेतन, फळ, बक्षीस काय असन नसन, टोले काय द्यायचे ते, नरक लोक, आधो लोक काय दंड द्यायचा ना, हे जे येणारं संकट हे सगळ्यात मोठं आहे. इथलं जगातलं संकट येतेच जातेत, येतेच जातेत, पण ते संकट एकदाच येणार आहे.
जे नरकात आणि अधोलोकात किंवा सुखलोकात ज्यावेळेस आम्ही जातो ते संकट मानता येणार नाही, पण त्या संकटातूनच आम्हाला सुखलोकाच्या रस्त्याकडे जायचंय. म्हणजे आलेल्या संकटात धीर धरून, आलेल्या संकटामध्ये शिक्षणाला धरून, आलेल्या संकटामध्ये आचरणाला धरून, आलेल्या संकटामध्ये आमच्या संकल्पनाला इकडे तिकडे न करता, आलेल्या संकटामध्ये विश्वासाला स्थिर आणि कृतिशील करून तो राहील ना, तो बचावला जाईल. पुढे लिहितंय सहनशीलता प्लस सहनशीलता पाहिजे. संकटामधून बचाव करण्यासाठी सहन करण्याची ताकद पण पाहिजे. आणि सहन करण्याची ताकद कधी येते? आमच्याकडे रियालिटी असल्यावर, सत्य असलं ना, सत्य आमच्याजवळ जर सत्य असेल ना, आमच्याजवळ पवित्र जर असेल ना, आमच्याजवळ शुद्ध असेल ना, त्यावेळेस किती संकट आले ना, तर आमचा विश्वास असतो की प्रभू आम्हाला या संकटातून दूर करेल. आणि त्यासाठी तो सहनशील राहतो. तो म्हणतो आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, पण तो परमेश्वर मला या संकटातून दूर करेल, बचावेल. या कोविडच्या काळात अनेक लोकांना परमेश्वरने बचावलं. आणि या कोविडच्याच काळात अनेक सेवकाला तो घेऊनही गेला, सोडलं नाही. हो, असं मला म्हणायचं नाही की ते सगळे सेवक जेवढे मेले ते सगळे पापी होते म्हणून. नाही, तसं नाही मला म्हणायचं. विश्वासणारे लोक वाचले आणि सेवक मेले कोविड हो, जे घरी बसले होते ते. आणि जे आमच्यासारखे मी हिंडत होते कोविडच्या याच्यात, ते क्लिअर आहे. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. 47 कोविडच्या त्या ठिकाणी मैत्रीच्या कार्यक्रमामध्ये किंवा त्या लोकांना भेटण्यासाठी मी स्वतः क्रियाशील होतो. त्या टायमिंगला एकही दिवस सर्दी नाही, ताप नाही, खोकला नाही, आमकं नाही. बचाव कोणी केला माझा? जे मला शिक्षण मिळालं परमेश्वराच्या नावात, जे माझं आचरण आहे रिएलिटीमध्ये, जो संकल्प मी स्वर्गाच्या राज्याचा केलेला आहे आणि जो विश्वास ठेवलेला आहे की मृत्यूच्या आजच्या दरीतून मी जात असलो तरी कुठल्याच अरिष्टाला भिणार नाही, कारण त्याचे आकडे आणि काठी मत बरोबर आहे. असेल नाही, आहे, आता जस्ट आहे. आणि मी सहनशीलता देखील. पुढे तो लिहित आहे प्रीती. या संकटापासून बचाव करण्यासाठी प्रीती खूप महत्वाची आहे. आणखी धीर धरा जरा, धीर. तो म्हणतो पहा, धीर धरा, मी जगाला जिंकलाय. मग त्याने जगाला जिंकलं तर आपण जगाला नका जाऊ द्या, पण आपल्याच पापावर आपण विजय मिळवा ना, बाकीचं जाऊ पडू पडतो. माझा झालेला छळ, आता तो तिमोथेला आणखीन काही सांगत आहे. माझा झालेला छळ म्हणजे सेवकांचा झालेला छळ. आहेत का असे सेवक बोटावर मोजण्यासारखे आहेत की त्यांचा छळ होतो वेगवेगळ्या पद्धतीने? पण बाकीचे असे जवळजवळ 95% लोक तुम्हाला असे सेवकाई मध्ये सापडतील की छळाचा त्यांचा संबंधच नाही. ते लोकांना छळीत येत. दानपात्र दिलं नाही, देणगीच दिली नाही, तुम्ही पावतीच फाडली नाही, तुम्ही वर्गणीच दिली नाही, तुम्ही अमकच केलं नाही, तुमचं फलानच केलं नाही. आणि हे लोकांना छळीत येत. पिंडाला शिवणारे कावळे हे. त्या काळचं बघा, आताच बघा, आम्ही कोण आहोत. हा प्रेषित कौल साहेब तिमोथेला सांगतो. शेवटी तो स्वतःच्या याच्यावर येतो. या गोष्टी सांगता सांगता स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं जीवन तो प्रज्वलित करतो साक्ष देण्यासाठी. आपण नाही का एखाद्या बहिणीची साक्ष, भावाची साक्ष, पालकांची साक्ष, विश्वासणाऱ्याची साक्ष, नवीन विश्वासणाऱ्याची साक्ष कशी देतो, तसा तो पौल साहेब साक्ष देतो. आपल्या साक्षी असतात. मी कचरखोंडीजवळ पडलो होतो आणि प्रभूने मला आता राजा केलं. आणि प्रभू धन्यवाद, प्रेज लॉर्ड, मी प्रभूचा गौरव करतो. मी कचरकोंडीजवळ पडलो होतो आणि आता महालात बसलो आणि वरून वचन सांगतो, पुढे बोंबलत शिकवितो. प्रभूला काही अशक्य नाही. तो राजाचा रंक करतो, रंकाचा राजा करतो. अरे तू सेवक आहेस, तू रंक नाही, राजा नाहीस. सेवक सेवकाला विशिष्ट अशी गोष्ट दिलेली. सेवक त्या कॅटेगरी मधून गेलाच पाहिजे. जो सेवक या कॅटेगरी मधून जात नाही ना, तो सेवकच नाहीये. कारण आतापर्यंत हिस्ट्री जर आम्ही पाहिली उत्पत्ती प्रकटीकरणापर्यंत, तर सगळ्या सेवकांचा छळच झालेला आहे. सगळ्या सेवकाला कठीण प्रसंगातून जावं लागलेलं आहे. सगळ्या सेवकाच्या समोर अशी वेगळी परिस्थिती निर्माण झाली. वेळ प्रसंगी या सेवकांनी स्वतःचं प्राण अर्पण केला, पण नाही त्यांनी लाभासाठी तोंडपूजापणा केला. आपलं जाऊ द्या, आपण सेवेमध्येच लाभासाठी येतो. या ठिकाणी तू लिहित आहे की माझा झालेला छळ.
आहे का? आपला होतोय का छळ? का आपण लोकांची छळ करीतो? माझ्यावर आलेली संकट येतात का? सेवकावर संकट आलेत? बिलिव्हर्स लोकांनो, चर्च, संकट येतात का? येऊ द्या ना मग. आले तर काय जाता लगेच पाळ का करत? लय संकट आले, सहन करा ना. कारण तुम्हाला हे रिएलिटीचं शिक्षणच दिलं नाही. तुम्हाला बोलवतानाच मुळात असं सांगितलं की प्रभूकडे या, म्हणजे संकटातून दूर होईल, म्हणजे परत येणारच नाही का? अहो, एकदा माणूस जर एखाद्या आजाराने त्रस्त झाला आणि त्या आजारातून तो जर बरा झाला तर पुन्हा एक वेळ त्याला आजार येत नाही का? ह्या साडक्या जीवाला, ह्या कुजलेल्या शरीराला, सगळ्यात खराब असणाऱ्या या बॉडीला. बायबल असं सांगतं की हृदय हे सगळ्यात कपटी आहे आपल्या आतमधलं असणार. तिथून सगळ्या कार्यक्रम चालू होते. ते असाध्य रोगाने पिडलेलं आहे. जर बायबल असं सांगतंय असाध्य रोगाने पिडलंय, तर तो एक रोग बरा झाला म्हणजे का दुसरा येणार नाही का? म्हणजे याचा अर्थ तुला शिक्षण चुकीचं दिलं की प्रभूकडे या म्हणजे तू आजारी पडणार नाही. मग ही गलती कुणाची? ही त्या सेवकाची. कारण त्या सेवकाला स्वतःला पण संकटाला सामोरं जायला नको वाटतंय. आणि माझ्याकडे येणारे लोक संकटात नसावेत, कारण संकटात पडले तर आमचं दानपत्र कमी होईल. म्हणून लोकांवर संकट नसावेत, लोकांची अशी चंगळमंगळ असावी म्हणजे लोक जास्तीत जास्त दानपत्र देतील. शिक्षण, आचरण, संकल्पना काय, विश्वास काय, सहनशीलता काय, प्रीती काय, धीर काय, छळ काय, संकट काय आहेत का काही? सेवकाबरोबर विश्वासणाऱ्या लोकांचे देखील हाल झालेले आहेत. सगळ्या सेवकाचे नाही, पण त्या टायमिंगला विश्वास ठेवणाऱ्यांचे जर आम्ही पाहिलं तर माते देखवत मात्याच्या तहाने लेकराला हातातून हिसकून घेऊन भुकेल्या सिंहाच्या पुढे टाकलेली उदाहरणं आहेत. पेट्रोल टाकून जाळलेली उदाहरणं आहेत. विश्वासणाऱ्या लोकांचं सांगतोय मी. सेवकाचं तर झालंच. सगळ्या सेवकाची जर हिस्ट्री काढली, यांचं मरणाचा शेवटचा जर काळ पाहिला तर एकही सेवक व्हायला तयार होणार नाही. आणि आजही ते नाहीतच. कारण काय? आम्हाला फक्त संकटापासून वाचलो पाहिजे. पण वाचतो कसं? येस, परमेश्वराची देखील हीच संकल्पना आहे. परमेश्वराचे देखील हेच पूर्वसंकेत आहेत. परमेश्वर देखील हीच योजना आहे. परमेश्वर देखील हे रेव्होल्युशन आहे. परमेश्वरची देखील हीच भविष्यवाणी आहे की माझ्यावर भरोसा ठेवणारे, माझ्यावर विश्वास ठेवणारे, माझा स्वीकार करणारे, स्पिरिच्युअल जीवन जगणारे, सत्यात समर्पित होणारे लोक, ज्यांना ख्रिस्ती नाव दिलेलं आहे, हे जीवन जगणाऱ्या लोकांवर आलेल्या संकटापासून त्यांचा बचाव व्हावा ही तर परमेश्वराची योजना आहे. पण कोणत्या लोकांचा बचाव होईल? ज्याच्याकडे खरं शिक्षण आहे. कोणत्या लोकांचा बचाव होईल? जो खरं आचरण करतो, धर्माचरण. कोणत्या लोकांचा बचाव होईल? ज्यांचा संकल्पना स्वर्गाच्या राज्याची आहे, सार्वकालिक वतनाची आहे. कुणाचा बचाव होईल? ज्यांचा विश्वासाबरोबर कृती आणि आचरण पण आहे. कुणाचा होईल? जे सहनशील आहेत, जो देगा उसका भी भाला, जो नाही देगा उसका भी भाला. ज्यांच्यामध्ये प्रीती आहे. मग प्रीती म्हणून काही कडक बोलायचं नाही का? प्रभू येशूला काय म्हटलंय माहिती का? देवाने जगावर एवढं मोठं प्रेम केलं, प्रीती केली की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. कशासाठी? की तुमचा आणि माझा नाश होऊ नये. मग त्यांनी एवढं मोठं प्रेम केलं, त्याचा एकुलता एक पुत्र दिला. मग त्या पुत्राने इतकं काही प्रेम केलं की त्यांनी स्वतःचं जीवनच समर्पित करून दिलं. आणि हे करीत असताना त्यांनी शिक्षणाला जास्त चान्स दिला. बघा तुम्ही, प्रभू येशू ख्रिस्ताला तारण म्हणून करता आला. प्रेम करणारा पाठवलं, दया करणारा पाठवलं, शांती करणारा पाठवलं. एका गालात मारली तर दुसरं करायला सांगितलं त्यांनी. एक कोस जायला तर 2 कोस जा म्हटला. 7 वेळेस क्षमा करायची होती म्हणला, 70 वेळेस कर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्यांनी असत्याची बाजू कधीच धरली नाही. त्यांनी माग पुढे नाही, त्यांनी रोखठोक तोंडावर बातचीत केली, जे काय करायची ती. भले वेळ प्रसंगी त्याच्या तोंडावर थुकले, वेळ प्रसंगी त्याचा घात केला, वेळ प्रसंगी त्याला धरून देण्यात आलं, वेळ प्रसंगी त्याला मारण्यात आलं, तो भाग वेगळा. पण फेस टू फेस हे माग नाही कुची नाही. तर आमका फलाना तसा करतो, मी तर डायरेक्ट नावच घेऊन बोलत असतो. म्हणायचंच नाही हे पाळत तसं करतो, ते नाही. सापडला त्याचा व्हिडिओ काही दिसला, वगाला आलं, वचनात सापडला का डायरेक्ट त्याचं नाव निशाण मोकळं. काय होईल ते होईल, बघता येईल. ही वस्तुस्थिती. हा मनुष्य संकटापासून वाचले जाईल. देवाच्या सेवकावर संकट येत नाही असं नाही. सगळ्यात जास्त संकट तर देवाच्या सेवकावरच आहेत. पण प्रत्येक संकटावर मात देऊन ज्याच्यामध्ये ख्रिस्त आहे, ज्याच्यामध्ये सत्य आहे, ज्याने खरंच समर्पण आहे, याच्यावर किती
नाही, डुलत नाही, माग जात नाही, बॅग जात नाही. हे खायावारी आलेले लगेच बॅग जातात. 11व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, मला अंतुख्यात, इकुण्यात व लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस. त्या सर्वातून प्रभूने मला सोडवले. या सगळ्या प्रकारच्या कठीण प्रसंगामधून, संकटापासून परमेश्वरचा सेवक प्रेषित पौल, ज्याला आम्ही संत साहेब म्हणतो, आदराने सॅल्यूट देखील करतो मी त्यांना, सर्व प्रेषितामध्ये त्यांनाच एकट्याला सॅल्यूट. तो म्हणतो हे संकट शोधित असताना परमेश्वरने आम्हाला याच्यातून बचाव केला. का केला? प्रेषित पौल साहेब काय तोंडमारी करीत होता का? प्रेषित पौल साहेब काय भिवून मागे पडत होता का? प्रेषित पौल साहेब काय करत होता? सत्य शिक्षण द्यायचं. सगळ्यात जास्त सेवकामध्ये तर याचे हाल झाले, नाद नाही करायचा त्याचा. सगळ्यात जास्त संकट तर याच्यावर आली, लय सगळ्यात जास्त. मी इवन एवढं अधिक होऊन सांगत, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा जास्त संकट प्रेषित पौलावर आलेले. ही रियालिटी आहे. म्हणून तो प्रेषित पौल इतका खात्रीने आणि विश्वासपूर्वक आणि पवित्र आत्म्याच्या अगोयामध्ये, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या आठवणीमध्ये, त्याच्या सहभागितेमध्ये किंवा त्याच्या दिलेल्या मार्गदर्शनामध्ये इतका ठामपणे लिहित होतो. ठामपणे प्रीचिंग करणारे कमी आहेत, ठामपणाने प्रवचन करणारे कमी आहेत, ठामपणाने सत्य प्रकट करणारे कमी आहेत. कारण त्यांना बचाव करायचा आहे स्वतःचा. या जगातल्या दुःखापासून, जगातल्या गरिबीपासून, जगातल्या या चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी इतरांना आहेत त्या आपल्याकडे नाहीत ना, मग ते मिळवण्यासाठी, हे बचाव करण्यासाठी हे डायरेक्ट येत नाहीत. तुम्हाला काय वाटतं की मला एकट्यालाच बोलता येते? तुम्हाला काय वाटतं की मला एकट्यालाच सत्य समजले? तुम्हाला काय वाटतं की मी एकटाच शिक्षण देऊ शकतो? तुम्हाला काय वाटतं की मी एकटाच सगळ्या गोष्टी करू शकतो? अहो, या सगळ्या सेवकाला, सगळ्या बिलिव्हर्स लोकांना हे सगळं समजतंय. पण ज्यांनी जगात माती खाल्ली ना, ते या प्रकारे संकटाचा पासून बचाव कसा करायचा हे जगिक पद्धतीने विचार करतात. परंतु परमेश्वराची पूर्वसंकेत आहेत, परमेश्वराच्या योजना आहेत की तुमच्या येणाऱ्या संकटापासून बचाव कसा होईल. तर तुम्हाला रियालिटीचं शिक्षण हवं आहे. आज अनेक ठिकाणी सत्य शिकवल्या जात नाही, आणि ज्या ठिकाणी सत्य शिकवल्या जातं ते काही मार्केटमध्ये काही विकत नाही, किंवा त्या मार्केटमध्ये त्याला व्हॅल्यू देत नाही, त्याचा कोणी सहज विचार करत नाही, त्याच्या संकल्पना भेद काही मानत नाही आणि त्याच्याप्रमाणे बदलत नाही. म्हणून येणाऱ्या दिवसामधले जे संकट राहतील ना, तुमचा बचाव करू शकणार नाही. तुमची जगातली अक्कल, हुशारी आणि तुमच्या जगातले डॉक्टरीन आणि तुमच्या जगातलं जे बायबलचं ज्ञान काही कामाचं नाही. याच्यामध्ये आम्हाला आचरण पाहिजे, संकल्पना चांगल्या पाहिजे, विश्वास मजबूत पाहिजे, सहनशील पाहिजे, प्रीती पण पाहिजे, आमच्यामध्ये धीर पण पाहिजे. छळ झाला ना तरी गपचूप पडणारा पाहिजे. म्हणून तो प्रेषित पौल साहेब सांगतात की त्या सर्वातून प्रभूने मला सोडवलं. मग हे काय प्रेषित पौल साहेब एकटाच प्रभूचा लाडका होता का? नाही, आम्ही काही नाकारलेली आहेत का? नाही, आम्ही ना आवडते आहेत का? प्रभूचा स्वीकार केल्यावर सगळे प्रभूचे आवडते लोक आहेत ना. मग आम्हाला का नाही तो सोडवणार? आम्हाला का सोडवित नाही? कारण आमच्यामध्ये हे गुण नाहीत. आता ज्याच्याकडे क्वालिफिकेशन असेल त्यालाच पहिला नंबर घ्यावा लागेल ना. एका ठिकाणी 95% उभा राहिला आणि एका ठिकाणी 85ची अगरबत्ती. मग कोणती घेतील? 85ची अगरबत्ती किती चांगली असली, लय सुवासिक असली यार, पण 45ची 95 वाल्याला बाजूला ठेवून तो 45चा नंबर नाही लागणार. मग 95% पाहिजे ना. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त आम्ही प्रभूमध्ये कसे आहोत हे जगातल्या टक्केवारी जाऊ द्या, परंतु परमेश्वरच्या दृष्टिकोनातून, जगिक दृष्टिकोनातून आम्ही पाहिलं तर ज्याच्याकडे जास्त कॅपॅसिटी त्यालाच जास्त मिळेल ना. आमच्याकडे काहीच नाही म्हणल्यानंतर ख्रिस्त येशू मध्ये. आता विशेष महत्वाचं वचन माझ्या आवडीचं, बाकीच्या सेवकांच्या नावडीचं वचन आहे पण माझ्या आवडीचं आहे. मी त्याच्यावर अंडरलाईन मस्त पैकी करून ठेवलेली एक आळा वाढला आहे मस्त पैकी. तिमोथेला दुसरं पत्र, अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 12. ख्रिस्त येशू मध्ये, काळजीपूर्वक वचन आहे का, ख्रिस्त येशू मध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. आमेन, प्रेज द लॉर्ड. छळ झाला का? प्रेज द लॉर्ड. आहे का? ऐकायला कसं वाटलं असेल तुम्हाला? नाही, बाकीच्यांना तर लय तकलीफ झाली असेल. मशीन
हे वचन आहे बरं का, पण आता हे आपल्यासाठी नाही. काही काही 12 क्रमांकाचं वचन वाचतो. ख्रिस्त येशूमध्ये म्हणजे ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये जे सुभक्तीने म्हणजे चांगल्या प्रकारच्या भक्ती करून आपलं आयुष्यक्रमण, आपलं जीवितक्रम करावयास म्हणजे जे क्रियाशील जीवन पाहतात ना, त्या सर्वांचा छळ होतो. म्हणून तुम्ही सांगतो का माझा छळ होतो, मला प्रेज लॉर्ड, आम्हाला चांगलं वाटतं, कारण मी पसंतीस उतरलेला आहे. कारण ज्यावेळेस महासंकटाचा काळ येईल, त्या संकटापासून बचाव करण्याचा परमेश्वर माझ्याविषयी संकल्पना करील. कारण मी ती संकल्पना केलेली आहे, मी ते शिक्षण घेतलेलं आहे, मी तसं आचरण करत आहे, माझ्या संकल्पना त्या आहेत, माझा विश्वास त्या प्रकारचा आहे, ज्या कृतीशील आहे, मला माझ्याकडे सहनशीलता आहे, प्रीती आहे, धीर आहे. आणि छळ झालेला असताना देखील मी त्या छळाला घाबरून न जाता, बॅक न जाता, प्रभूने मला प्रत्येक संकटातून, छळातून सोडत आतापर्यंत आणलेला आहे. आणि म्हणून 12व्या वचनामध्ये तो म्हणतो की ख्रिस्त येशू मध्ये जे सुभक्तीने आयुष्यक्रमण जीवन करावयास पाहतात ना, त्या सगळ्यांचा छळ होईल. मला कायम हमेशा फोन येतात सिस्टर लोकांचे, पास्टर लोकांचे, पास्टरचे नाही आहेत, सिस्टर लोकांचे, ब्रदर लोकांचे फोन येतात. पाळक साहेब, आम्ही इतकं चांगलं वागतो, आम्ही इतकं छानपैकी वागतो, आम्ही इतकं विश्वासू वागतो, आम्ही इतकं लीन वागतो, आम्ही इतकं सहनशील वागतो, आम्ही आमचं आचरण कधी ढळू देत नाही, आम्ही सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर करतो. पाळसाहेब, तरी आमच्यावर ही पणमती का? आमच्यावरच संकट का? आमच्यावरच जाळण धूर कमून होतो? लोक आमच्यावरच येऊन बोट कमून मोडीत, लोक आमच्याच नावाच्या गवऱ्या कमून पिटवित, आमचाच जाळण धूर संगच कमून होतो. उत्तर आहे का? तिमोथेला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 12. ख्रिस्त येशू मध्ये जे रिअल लाईफ जगतात ना, रिअल लाईफ, यांचा छळच होत असतो. आणि ज्यांना वाटतं ना मग असं छळ काय कामाचा ख्रिस्ती जीवनात, सोडून द्या, नामधारी बनूच नका. सरळ जिथं तुमचा छळ होत नाही ना, जगासारखं जीवन जगा, आयुष करा, आराम करा, चोरी करा, काय करायचे ते कुठाने करा. पण मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो, हे देवाचं वचन आहे, माझ्या मनाने नाही. ख्रिस्त येशू मध्ये जे सुभक्तीने आयुष्यक्रमण कराव्यास पाहतात ना, त्या सर्वांचा छळ होईल. मग आता मला सांगा, किती पाळक लोकांचा, किती पास्टर लोकांचा, किती फादर लोकांचा छळ होतोय? नाही, यांचं आयुष्यक्रम, हे जीवन जगतेत ना, किती लोकांचा छळ होतोय? आले का तुमच्या निदर्शनात? बोटावर मोजणारे लोक आहेत ते, बिचारे ते कणतही नाही तर कुथतही नाही. आता आम्ही तरी काय कणत बसावा, काय सांगावं, काय छळ होतोय, कशी लोक पिळवणूक करतात, कशा प्रकारचं आम्हाला खेडेगावात जावं लागतं, कशा प्रकारे आमच्याकडे कधी पेट्रोलला पैसे नसतात, कशा प्रकारे काय सांगायचं तुम्हाला. तरी आमचं काम चालू आहे बोटावर मोजणाऱ्या लोकांचं. आणि या बाकीच्यांना भरमसाठ माल पाणी येऊन अजूनही जगिकच आहे. बोटावर मोजणारे लोक जे देवाचे विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आहेत, आणि तुमच्या मध्ये देखील आहेत की जे चांगलं जीवन जगतात. आता मी सगळ्यांचंच नाव नाही घेत, कारण एकाचं नाव घेतलं आणि एकाचं नाही घेतलं ते खराब जीवन जगत आहे. आमच्याकडे सातत्याने सिस्टर मीरा लोखंडे असतात, त्यांचं जीवन पाहिलं ना, चांगलं जीवन जगतात, पण इतका त्रास, इतके संकट, इतके क्लेश, इतका व्याप. आता ते जर ऐकत आहेत, आता आपल्याला लाईव्ह आहेत, तरी ते विश्वासूपणे राहतात. आणि त्यांनाही प्रश्न पडतो कधी पाळक साहेब, हे सगळं होणं असं का? तर हे परमेश्वराची योजना आहे. इथल्या संकटामधून आम्ही ठाम राहून विश्वासूपणाने जीवन जगत आहोत ना, तर येणार जे सगळ्यात मोठं संकट आहे, जे नरकातून येणार आहे ना, अधोलोकात, त्या अधोलोकातल्या नरकातल्या संकटापासून आमचा बचाव होणार आहे. आम्हाला सार्वकालिक वतन हे वैभव मिळणार आहे. हे जगातलं जाऊ द्या. आणि असंही नाही की जगातलं कायमच संकट येतं, प्रभू त्यातून मार्ग दाखवतो, प्रभू त्याला सोडवतो. प्रेषित पौलांनी तर स्वतः साक्ष दिली ना, एवढे सगळे संकट आले, परंतु तो 11व्या वचनाच्या शेवटच्या लाईनला म्हणतो, त्या सर्वातून प्रभूने मला सोडवलं. मग तुम्हाला आणि मला तो सोडवण्यास समर्थ नाही का? तो आजादुजापणा करत नाही. प्रेषित पौल संत साहेब लय मोठे होते म्हणून त्यांना सोडवलं ना, आम्ही लय बोटवर, आम्ही एकदम खालच्या पातळीचे, आम्हाला नाही ओळखीत. प्रभू प्रत्येकाला ओळखतो. जे त्याचं नाव घेतात ना, त्या प्रत्येकाला प्रभू ओळखतो. मग कुणाला कधी कसा बचाव करायचा आणि कुणाला कधी गाडायचं हे परमेश्वरच्या हातात येईल. नाही सुधारलो मग काय करतील? ख्रिस्त येशू मध्ये, म्हणून पुन्हा एक वार ऐका, ख्रिस्त येशू मध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण कराव्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.
मग होईल म्हटल्यानंतर आपण लय डोकं नाही चालवायचं ज्याला. आपल्याला वचन माहिती पडलं ना आता, आपण सत्कृत्य करीत राहायचं, आपण सत्य स्वीकारित राहायचं, आपण प्रेम करतच राहायचं, आपण धीर धरीतच राहायचं, आपण सहनशीलच व्हायचं, आपण विश्वासूच राहायचं, आपल्या संकल्पना परमेश्वरावर सोपून द्यायच्या आणि सगळ्यात महत्वाचं आपलं शिक्षण सोडायचं. अनेक लोक संकटात सापडण्याचं कारण काय माहिती का? त्यांना गैर शिक्षण मिळालं आणि ते आजही त्याच्यातून बाहेर येणार. पुढे तुलित आहे आणि दुष्ट व भोंदू माणसे महत्वाचं वचन आहे. तसं पवित्र शास्त्र उत्पत्ती ते प्रकटीकरण सर्व महत्वाचंच आहे, पण या सध्याच्या काळात आणखीन महत्वाचं आहे का आपल्याला येणाऱ्या संकटापासून बचाव व्हावा. आपल्याला संकट कोणते येणार आहेत? आजारपण. आणखीन कोणतं येणार आहे? गरिबी पण. अजून कोणतं येणार आहे? आर्थिक मंदी, कर्जबाजारी. अजून कोणतं येणार आहे? टेन्शन, ताणतणाव. अजून कोणतं येणार आहे? मोजा काय मोजायची. सगळ्यात एक महत्वाचं संकट आहे. या संकटावर जर तुम्ही मात केली ना, तुम्ही जिंकले. आणि संकट दुसरं तिसरं नसून सेवकापासून निर्माण होणार. सेवकाचं सोंग घेणारा डुप्लिकेट आचार्य प्राचार्य काय कोण असेल ना ती, त्यांच्यापासून निर्माण होणार. दुष्ट भोंदूपणा करणार ही माणसे दुसऱ्याच फसवून स्वतःही फसवून दुष्टपणात अधिक सचवतील. हे रेव्होल्युशन आहे, हे प्रकटीकरण आहे, हे भविष्यवाणी. शेवटच्या काळामध्ये प्रेषित पौल साहेब तिमोथेला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 13 मधून भविष्यवाणी करत आहे. आणि ती भविष्यवाणी म्हणजे दुष्ट व भोंदू माणसे दुसऱ्यास फसून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील. आणि जवळजवळ 95% भोंदू आणि दुष्ट लोक या जगामध्ये अनेकांना फसवत आहेत. जगातले भोंदूगिरीत फसवत आहेत. राजकारणातले लोक राजकारणातल्या लोकांना फसवत आहे. संसारात कुटुंबातले लोकांना फसवत आहे. मित्राला फसवत आहे. सगळ्या ठिकाणी फसवाफसवी चालली आहे. सगळ्या जगामध्ये फसवण्याचा एक चांगला संकल्पना तयार झालेली आहे. आणि हे का झालेली आहेत? हे देवाचं रेव्होल्युशन आहे, हे प्रकटीकरण. भविष्यवाणी केली होती परमेश्वराने 2000 वर्षापूर्वी की शेवटच्या काळात जसा जवळ येईल ना, त्या टायमिंगला जास्तीत जास्त लोक एकमेकाला फसवतील, जास्तीत जास्त लोक दुष्टपणामध्ये येतील, जास्तीत जास्त लोक भोंदूपणा करतील, जास्तीत जास्त लोक अंधश्रद्धेमध्ये जातील, जास्तीत जास्त लोक एकमेकाला फसवतील. अहो, लोकांना फसवलं काही हरकत नाही, पण ज्यावेळेस एखादा द मॅन ऑफ गॉड म्हटलेला देवाच्या नावाखाली सेवा करणारा सेवक जर एखाद्याला भोंदूगिरी जर करीत असेल, फसवीत असेल, तर हा असो सावधान. याचा दंड तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे, या दुष्ट आणि भोंदू लोकांपासून, त्याच्यामध्ये पाळक आहेत, पास्टर आहेत, फादर आहेत, रेव्हरंड आहेत, बिशप आहेत, गुरुजी आहेत, कोऑर्डिनेटर आहेत, आमके फलानी बिस्ताने, जेवढ्या पायलीचे 50 नावं देताना हे सगळ्यांच्या मध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत. जे लोक जैविक जीवन जगताना आध्यात्मिक गोष्टी करतात ना, या सगळ्या लोकांमध्ये या ऑलरेडी फॅसिलिटी येऊन बसलेल्या आहेत. हे त्यांच्यामध्ये ऑलरेडी येऊन बसलंय. जसं देवाचा पवित्र आत्मा एखाद्याला उत्स्फूर्त करतो, प्रेरणा देतो ना, टोचणी लावतो ना, तसाच हा दुष्ट आतमध्ये घुसून या गोष्टी करायला संमती देतो. आणि आम्हाला स्वतःला वाटतं नाही मी खूप चांगला नाही. या ठिकाणी स्वतः परमेश्वराचं रेव्होल्युशन मध्ये 13व्या क्रमांकाच्या वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यास फसवून व स्वतः फसून, हे दुसऱ्याला फसवते स्वतः फसवते हे यांच्या लक्षात येत नाही. मी जर आज 4 लोकांना जर फसवत आहे, तर हे समजून मला येत नाही की मी त्याच्यात फसत चाललेलो आहे. कदाचित त्या 4 लोकांना देव काढीन, पण मी जे जाणून बुजून फसवित आहे ना, मी मात्र त्या चिखलातून निघणार नाही. आजच संधी आहे माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या अभिषिक्तांनो, आजच संधी आहे. मनुष्य प्राणी चुकणार आहे, मी असो या जगातला कुणीही असो, परंतु आज आम्हाला या भोंदूपणाच्या गोष्टीतून बाजूला यायचंय, या दुष्टपणातून बाजूला यायचंय. केवळ जगातला स्वार्थ आणि जगातल्या गोष्टी पाहून आमचं धार्मिक जीवन आम्ही जगू शकणार नाही. ते झालं नामधारी, ते झालं बिगर शिक्षणाचं, ते झालं बिगर आचरणाचं,
ते बिगर झालं असंकल्पाचं, ते बिगर विश्वासाचं, ते बिगर सहनशीलतेचं, ते बिगर प्रीतीचं, ते बिगर धीराचं. मग आमच्यामध्ये येणाऱ्या दिवसाचं जे सगळ्यात मोठं संकट आहे, जो प्रभू न्याय करणार आहे, न्याय करणं हे संकट आहे. या न्यायामध्ये आम्हाला जर परमेश्वराच्या बजेट प्रमाणे जर आमचं बजेट नसलं तर याचा सार्वकालिक वतन युगानुयुग दंड म्हणून नरक राज्य मिळणार आहे. याच्यापासून वाचायचंय आम्हाला. इथलं जगातलं संकटाचं काय घेऊन बसले? हे येतंय पण जातंय पण, कोविड आला पण गेलाय पण, आणखीन दुसरा येईल, आणखीन तिसरा येईल, हे चालूच राहणार आहे. आमचे आजोबा पंजोबा आले, कमावलं, खाल्लं, पेललं, साठवलं, सगळं काही घेऊन नाही गेले. आमचंही तेच चाललंय. तरी देखील जर आम्ही दुष्टपणा करतो, भोंदूपणा करतो, फसवेगिरीपणा करतो, अनितीने वागतो, असत्यामध्ये वागतो, गलत शिक्षणामध्ये सापडतो, मग याचा दंड आम्हाला भेटेल. आणि हा दंड भेटू नये ही देवाची योजना आहे. म्हणून तो म्हणतो संकटापासून बचाव कुणाचा होईल? हे रेव्हलेशन आहे, हे प्रकटीकरण आहे. लोक मिशनरी याला कसं काय म्हणतात भविष्यवाणी? आणि सांगितलंय भविष्यात होणाऱ्या घटना अगोदर सांगितलं का त्याला म्हणतात भविष्यवाणी. उद्या तुमच्या जीवनात काय होईल, समजा उदाहरणार्थ मी जर सांगितलं सिस्टर तुमच्या जीवनात अमुक अमुक होणार आहे, ही झाली तुमच्याविषयी सांगितलेली भविष्यवाणी. उद्या घडल्यावर म्हणायचं नाही मला प्रभूने दाखवलं होतं असंच होणार आहे. हे झालं चालू वर्तमान काळ. एखादी घटना, एखादी गोष्ट होण्याच्या अगोदर सांगितलेली त्याच्याबद्दलची बातमी, ती बचावाची असो, परिवर्तनाची असो, नवीकरणाची असो किंवा वाहवा प्रशंसाची असो, ही जी बातमी आमच्यापर्यंत पोहोचतं त्याला म्हणतात भविष्यवाणी, त्याला म्हणतात प्रकटीकरण, त्याला म्हणतात पूर्व संकेत, त्याला म्हणतात परमेश्वराच्या योजना, त्याला म्हणतात स्वप्न, दृष्टांत, दर्शन. कारण आम्हाला स्वप्नात आम्ही पाहतो पुढची गोष्ट पाहतो, दृष्टांतात आम्ही काय पाहतो? पुढची गोष्ट पाहतो. दर्शनामध्ये काय आम्ही पाहतो? पुढची गोष्ट पाहतो. भविष्यवाणीमध्ये काय पडतो? भविष्यात काय होणार पुढची गोष्ट पाहतो. प्रकटीकरणामध्ये काय? प्रकट झालेलंच नाही, ते गुप्त आहे आणि ते आम्हाला माहिती करायचंय म्हणून प्रकट करणं, प्रकटीकरण. पूर्वसंकेतामध्ये काय पाहतो? की होण्याच्या अगोदर आम्हाला केलेल्या खुणा किंवा आलेलं मार्गदर्शन, त्याला म्हणतात पूर्वसंकेत. आणि म्हणून परमेश्वरांजवळ 178 भागामध्ये आपल्याला या विषयावर चिंतन अध्ययन करण्यासाठी इतकी वेळ दिली. मी खरोखर परमेश्वरच्या नावाला महान सन्मान देतो, आदर देतो, गौरव देतो. खरोखर परमेश्वराने मत सारख्या एकदम कुणाची ओळख नसणारा, काही पात्रता नसणारा, लय शिक्षित नसणारा, लय स्टेटस मध्ये नसणारा या छोट्याशा सेवकाकडे इतका मोठं 178 भाग, माझ्या माहितीनुसार आतापर्यंत हे रेकॉर्ड कुणाचंच नाही, कुणाचंच नाही. ऑल वर्ल्ड शोधून बघा तुम्ही, ऑल वर्ल्ड. मी स्वतःच्या याच्यावर गुमान किंवा मी अभिमानाने किंवा यांनी नाही का सांगत, बघू चेक करून बघा. एकाच विषयावर एवढे 54, 55, 56 मिनिटं कुणी बोललेलं आहे, तरी अजून परमेश्वर आम्हाला चालवतो. याचा पाठीमागचा उद्देश काय? की आम्ही या गोष्टीतून, होणाऱ्या गोष्टीतून आमचा बचाव व्हावा. मी स्वतःची प्रशंसा किंवा वाहवा किंवा मी किती शहाणा आहे किंवा मी किती ज्ञानी आहे, मी किती पंडित आहे याच्याबद्दल नाही. मी सगळ्या दुनियेची घाण खरवड, माझा मी केर कचरा. पण याच थोडस तुम्ही ऐका आणि जे काही सांगत आहे वचनातून आहे. म्हणून आपण मी सरळ सरळ विषय चालू करत असताना आपण म्हणतो आपण चिंतन मनन अध्ययन करू. मी म्हटलोच नाही मी सुवार्थ सांगतो का प्रवचन करतोय का संदेश देतोय, नाही नाही नाही. चिंतन मनन अध्ययन या गोष्टी ख्रिस्ती जीवनाला सगळ्यात महत्वाच्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलंय की दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्याच फसून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील. आणि आता ही रियालिटी आहे, तुम्ही पण पाहत असाल सभोवाल इकडे तिकडे सगळीकडे तुम्हाला हीच बातमी ऐकायला येते की नाही. त्यांनी त्याला फसवलं, त्यांनी त्याला फसवलं, त्यांनी दुष्टपणा केला, यांनी अमकं केलं, त्यांनी तमकं केलं. आणि नंतर काय म्हणतात, मग त्यांनी केलं तर मग त्याच्यावर पण बेतलंच. मग वरून म्हणायचं जो खड्डा खोदतो त्याच्यात पडतो. अरे मग पडतो ना, मग कशाला बोंदुगिरी करायची, कशाला फसवायचं, कशाला लोकांना आशेला लावायचं. 3 स्टार होईल, 5 स्टार होईल, 7 स्टार होईल, कशाला? तुम्ही झाले
9 स्टार. तू तर ज्या गोष्टी शिकलास, आता या ठिकाणी 14व्या वचनामध्ये तो काय म्हणतोय प्रिशियस पौल तिमोथेला, बाबा माझ्या सेवका, मित्रा, शिष्य, विश्वासणाऱ्या तरुणा, तू काय कर, या बाकीच्याच जाऊ दे. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला काय म्हणताय, बाकीच्याच जाऊन द्या, पण तुम्ही आणि मी, म्हणजे आता प्रत्येक जण आपण वैयक्तिकरित्या येऊ, तू म्हणजे मी, तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. आता तुमची काय खात्री झाली? सत्याविषयी खात्री झाली, शिक्षणाविषयी खात्री झाली, आचरणाविषयी खात्री झाली, संकल्पनाविषयी खात्री झाली, तुमच्या विश्वासाच्या कृतीबरोबर खात्री झाली, सहनशीलता बरोबर खात्री झाली, प्रीतीबद्दल खात्री झाली, धीराबद्दल खात्री झाली, छळाबद्दल खात्री झाली. कशाबद्दल तुमची खात्री झाली? काय भेटलंय तुम्हाला? म्हणून या ठिकाणी तिमोथेला जे काही भेटलं होतं परमेश्वराच्या स्वर्गाच्या राज्यातून, तिमोथेला जे काही भेटलं होतं पवित्र आत्म्याच्या गायडन्स मधून, तिमोथेला जे काही भेटलं होतं खऱ्या सेवकाच्या शिक्षणामधून, प्रेषित पौल संत साहेबाकडून, तो त्याला सांगतो ज्या गोष्टी तू शिकलास ना, व ज्याविषयी तू शिकलास व ज्याविषयी तू खात्री झाली, तुझी खात्री झाली, तू खात्री केली, खात्री करा, प्रत्येक गोष्टीची खात्री करा, चेकच करायचं, म्हणायचं नाही 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 तू न्यायाधीश का आणि तू आमकोच का आणि तुला कोणी सांगितलंय आणि तुला काय अधिकार? चेकच करायचा. चेक करायला काय अधिकार? चेक करायला काय अधिकार आहे का? ईडी काय सांगते का? ती डायरेक्ट येते लगेच लावी, ती माणसाला येडं करून टाकला आता त्या ईडी. खात्री खात्री करते ती, आहे का नाही? कर नाही त्याला डर कशाला? मग तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा, सोडूच नको ज्या सत्य आहेत त्या. पण आमचीच खात्री नाही आम्हाला, आमचा पाळक किंवा आमचा याजक किंवा आमचा फादर काय शिकवितोय, आहे का खात्री तुम्हाला? काय शिकवलंय, काय शिकवितोय आणि काय इथून पुढे दिवे लावणारी आणि काय आचरण शिकवले आणि आता काय आचरण करीत त्यांनी इथून पुढे काय आचरण करणारी, संकल्पना काय, विश्वासाप्रमाणे कृती आहे का, सहनशील आहे का? 15व्या वचनामध्ये परत एकदा तो लिहित आहे, त्या कोणापासून शिकलास ये. आता हे एक महत्वाचं, कुणापासून शिकला? आपण नाही का म्हणतो अमुक अमुक पिक्चरले भारी बरं का, त्याच्यापासून शिकलो बरं का आपण. हे कुणापासून शिकला? हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. आम्ही नको म्हणतो आम्ही 4 पिढ्याची, ही पवित्र शास्त्राची माहिती असणारी 4 पिढ्याची. कुणापासून शिकले? ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्या द्वारे तुला तारण्यासाठी ज्ञानी कराव्यास समर्थ आहे. आमचं तारण करण्यासाठी, ज्ञान मिळण्यासाठी हे समर्थ आहे. पण पहिलं चेक करायचं की आम्हाला शिक्षण कोणतं मिळालं, आम्हाला आचरण कोणतं आहे, आमच्या संकल्पना काय, आमचा विश्वास काय आहे, आमची सहनशीलता किती आहे, आमच्यामध्ये प्रीती आहे का, आमच्यामध्ये धीर आहे का, आमच्यामध्ये संकट आल्यानंतर आम्ही बॅक जातो का, आम्ही या भोंदू लोकांच्या गँग मध्ये आहोत का, आम्ही या दुष्ट माणसांच्या याच्यात मध्ये आहोत का, आम्ही हे कुणाकून शिकलो, पवित्र आत्म्याकून शिकलो का, पाळकाकून शिकलो, वचनातून शिकलो का, यांच्या मिनिस्ट्रीच्या रूलनुसार शिकलो? बघा, चेक करा, तर तुमचं तारण आणि तर तुम्ही ज्ञानी होण्यास समर्थ राहाल. आणि पुन्हा एक वार शेवटचं वचन या ठिकाणी वाचतो आणि थांबतो, कारण आपला वेळ झालेला आहे. परंतु या 16व्या वचनावर आपण परत एकदा उद्याच्या भागामध्ये चिंतन म्हणून अध्ययन करणार आहोत. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हणजे हा सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावं. आता याच्यावर विश्लेषण आपण उद्याच्या भागामध्ये करूया. पुणे एक वार लाईव्ह सेशन मध्ये जुडलेल्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर आशिष लाड अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया वेळ झालेली आहे प्रार्थनेची. आपण आठवण ठेवूया, ब्रदर नितीन ठोंबेंनी प्रार्थना विनंती केलेली आहे. ठोंबे फॅमिली साठी प्रार्थना करा, प्रेयर करा. ओके, आपण त्यांची आठवण करूया. त्याचप्रमाणे चंद्रलेखा पोपट साळवे या लेकरासाठी देखील प्रार्थनेत आठवण ठेवा.
त्याचप्रमाणे आणखीन आमचे भाऊ बहिणी आई वडील आहेत, प्रत्येक जण संकटामध्ये आहेत. आज आम्हाला वचनाच्या माध्यमातून समजलंय की आमचा संकटापासून बचाव कसा होईल. तर ह्या गोष्टी जर तुम्ही पालन केल्या तर परत एकदा अशी प्रार्थना करायची, विनंती करण्याची गरज पडणार नाही एखाद्या पाळकाकडे. परमेश्वर त्याच्यातून आपल्याला निभवण्याचा मार्ग करेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रार्थनेला विनंती करू नका. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करू, कारण एकमेकाची ओझे व्हा म्हणजे ख्रिस्ताचा नियम पुरा करा. पवित्र तो सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो. बदर नितीन ठोंबे आणि त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या समस्या ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व येशू ख्रिस्ताच्या नावात पूर्णतेस ने. चंद्रलेखा पोपट साळवे या मनीषी या ठिकाणची लेकरू, तिला उत्तम असं आरोग्य दे. त्याच प्रकारे त्यांच्या फॅमिलीचं तारण कर. आणखीन लाईव्ह सेशनला जुळणारे जे आमचे भाऊ बहीण आई वडील देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे आहेत, मित्र आप्तेष्ट स्नेही शेजारी आहेत, या प्रत्येकाच्या संकल्पना प्रभू येशूच्या नावात सिद्धीस ने. आमच्या पापांची क्षमा कर आणि आम्हाला सत्यामध्ये समर्पित कर. प्रार्थनेत आठवून ठेवतो या समाला, आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, मिलिटरी पोस्ट जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, शेतकरी, त्यांच्या समस्या समाधान. आणि प्रिय बाप्पा, मी आणि माझं घराणं प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. लागणाऱ्या सर्व गरजा आतापर्यंत पुरवल्यास आभार मानत उपकार स्तुतीसह धन्य उद्धारक जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you.